शक्ती आहे, त्या शक्तीने त्या परमात्म्याने
नावाने आपल्याला कुठल्या निमित्तानं का होईना आपण या भूतलावर या नाशिवंत अशा या मर्त जगतामध्ये आपल्याला एक जीव म्हणून घातलं, त्याचं आपण कृतार्थ होऊन त्याला वंदन करायचं, म्हणून कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणून पहिला नमस्कार हा पांडुरंगाला का करायचा? आपण नमस्कार काही कळल्याशिवाय करतो काय? आई आपल्याला बाप सांगते, बाप सांगते आई, तेव्हा त्या लेकराला कळते बाबा आहे तुझे, तेव्हा बाप म्हणतो. बापाला बाप म्हणणे इतपत त्या लेकराला ज्ञान प्राप्त होते आणि तो त्याला बाबा म्हणायला लागतो. तसंच संत आपल्याला कोण आहे, आपण कोण आहोत, आपण कुठून आलो, आपल्याला कुठे जायचं आणि आपल्याला घालणारा जन्माला घालणारा कोण आहे ते सांगतात. ते त्यांची ओळख करून देतात आणि त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता त्यांना दुसरे नमो ज्ञानेश्वरा नमो असा जगस आणि तिची कृपा झाली. कोणी विचारत नव्हतं आम्हाला, कोणी विचारत नव्हतं. जसं काही मुक्ताबाईचं सुरू झालं आणि मुक्ताबाईला पहिलं कार्यक्रम करण्याची संधी भेटली आणि त्या यांनी सर्वांचं मन मोहून टाकावं असं त्या मुक्ताबाईच्या स्वरूप स्थितीचं जेव्हा वर्णन पहिल्या दिवसाला मी केलं महाराष्ट्रातून पहिल्या वेळेस, त्यावेळेस खरंच मी नाही ती धन्य त्या स्वरूपाशक्तीनं ते स्थिती मला प्राप्त करून दिली. म्हणून त्या मुक्ताबाईला सुद्धा नमन केलं पाहिजे. आणि ते दिवस आता असल्यामुळे या स्त्रियांचं अधिष्ठान असलेली मुक्ताबाई तिच्याकरता सुद्धा कृतज्ञता आणि आज या ठिकाणी हा कार्यक्रमाचं जे प्रयोजन आहे निमित्त असलेले पर्याय द्यायला पाहिजे. तर ते ज्ञानदेव भाऊ डोके यांच्या धर्मपत्नी स्वर्गवासी पंचकुलाबाई डोके यांना 1 वर्ष आज होत आहे त्यांचा वार्षिक श्राद्धाचा हा कार्यक्रम. त्या निमित्तानं हे हरिकीर्तन हा जागृत करता आहे. हे असंच घडत नसते, असंच घडत नसते सांगोसांगी किंवा कोणाचं पाहिलं म्हणून करणं. असं केलं करतो म्हटलं तरी परमार्थिक कार्य जे आहे ते घडत नाही, ते योगायोगाने घडत नाही किंवा नाही, ते स्वतः त्या
त्या व्यक्तीमध्ये ते अवतरित झालेले गुण जर असतील आणि ते परमात्म्याला आवडत असतील तर त्याच्या घरी ते घडते ते कार्य. तसं घडत नाही. तुम्ही करतो म्हटलं तरी घडत नाही, कारण तुमच्या देवीला जर तुमचं मन नसेल, खाणारा पिणारा असेल तर सुद्धा कोणते दुसरं, दुसऱ्यात दुसरं, दुसऱ्यात तिसरं, याच्या पोटी घाल त्याच्या पोटी घाल, हा मोठ्या मोठ्या खरड्यांमध्ये जसं आहे. तुम्ही करतो म्हटलं तरी करू शकत नाही. आणि ज्यांचं असं मन आहे, सात्विक आहे, त्यांच्या घरी ते आम्ही भाग्य म्हणतो म्हणून कया कोणा कोणा म्हणून भाग्य म्हणतात? ज्याच्या मुखी नारायणा. आम्ही भाग्यवंत म्हणून कया ज्याच्या मुखी नारायण. तो भाग्यवंत आहे ज्याच्या मुखामध्ये नारायण नाम आहे, ज्याच्या घरामध्ये ते ध्यान आहे, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ आहे, कपाळाला गंध आहे. गंध कुठला? चंदन, गोपी चंदन ज्याच्या कपाळाला आहे, त्याच्या घरी आम्ही जाण्याकरता वाट पाहतो. वाट भगवंत म्हणतात मला बोलावं लागत नाही, मग त्याने नुसतं नामस्मरण केलं तरी मी त्याचं सर्व काही कामे करतो, सर्व कामे करतो मी त्याचं. मी वाट पाहतो रे. कशी वाट पाहतो? कटेवरी हात ठेवून उभा आहे, तिष्ठत राहतो. भक्ताची तो वाट पाहत असतो. आणि इथं तर असं आहे, भगवंत आमची वाट पाहतो. आणि आम्ही कोणाची वाट पाहतो? आम्ही वाट पाहतो सन्माननीय व्यक्तींची, समाजात येणाऱ्या जाणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींची. ते आल्याशिवाय आम्ही पंगत बसवत नाही. इकडे कधी वारकरी कडकडत राहिले तरी चालते काय, कारण रिबीन कापली नाही अजून किंवा ते आले नाहीत अजून. अशा बरेच ठिकाणचा अनुभव आम्हाला येते. हे तुमचं जे आहे ना, आता हे जे आहे ना ते वार्षिक कार्य म्हणून तुम्ही इतके आहे 2-3 ठिकाणी कीर्तनाला गेले ना, तर त्या ठिकाणी असं असते माऊली की ते बाई किंवा ते कीर्तनकार उभे झाले की 1-2 जे गंध लावलेले गावातले बैजोबी नाही म्हातारे माणसं तिथे बसले तर बसले, बाकीचे बाहेर उभे राहतात. त्यांना काही गरज नाही, कारण त्यांना माहिती आहे आपण अमर आहोत. काय अमर, आपल्याला मर्यादाच नाही कडे. त्यांना शिक्का आहे तो, ते मरणारच नाहीये. आणि जे मरणार आहे, ज्यांना मरणाची भीती आहे, ते इथे येऊन बसतात. तुम्ही मराल देता की नाही? येता की नाही? येत नसते तिथे आले नसते. हो, प्रत्येकाला असं वाटतं की म्हणतात बाई असं काय म्हणतात का आमच्या मनात ओळखलं का? सर्वेच देतात मरायला. बाहेरचे म्हणतात, घरातले म्हणतात, सर्वे म्हणतात. कारण हा लोक जो आहे इथं कोणी उरो आले नाही. घरच्या वैकुंठाने ते सुद्धा ते उरले. डस्टबिन मार्ग आहे, सहस्र मार्ग आहे सहस्र88. सर्व मिळे. का मिळे? कारण ते मध्यभूमीमध्ये आले. या भूवैकुंठामध्ये जो आला त्याला जावं लागते. इथला नियम आहे हा असा की इथं आलेले जे म्हणजे अवतारी पुरुष जे असतील त्यांना आपला अवतार संपवावा लागला. देवाला नवे स्वर्गात जे आहेत त्यांना सुद्धा जावं लागते. त्यांची सुद्धा मर्यादा आहे. असे कितीतरी इंद्र झाले, असे कितीतरी चंद्र झाले, असे कितीतरी देव झाले, नवे विष्णू झाला, असे ब्रह्मदेव कितीतरी झाले, असे व्यास किती झाले. व्यास माहिती आहे कोणाला? हे आता जे आपण ज्यांचं उच्चिष्ट खातो, ज्यांचं आपण ऐकतो
बहुतेक कितवी व्यास आहे माहिती आहे कोणाला? ऐका, युग 28 विटेवर सोपा आहे ना हो. कारण एका युगात एक झाला की दुसरा होतो. तसाच विष्णू सुद्धा बदलतो, देव सुद्धा बदलतो. आणि आपण तर बदलतीच नाही. आपल्याला किती वेळा येतो, किती वेळा जन्म यावे, किती वेळा व्हावे काही सांगता येत नाही आपल्याला. राड गाडग्यासारखं हे सुरू आहे. किती वेळा जन्मा तुम्हाला वाटतं की बा नाही मी तर घेत नाही, आपल्याला असं कसं म्हणतो बा म्हणून या जीव घाला. तुकाराम महाराज म्हणतात बरं जीव म्हणून घाला. आणि शरण कोणाला गेला? जो शरण गेला की नाही तो भीत असतो. आणि जो शरण जात नाही तो निर्धास्त असतो. कारण त्याला येण्या जाण्यात सुख आहे. येण्या जाण्यात त्याला सुख आहे. बद 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 डुकराचे मोठे किती येतात, कुत्र्याला किती होतात, बद बद होतात. आणि सहज नाही, अरे यावंच लागते त्यांना जन्माला. आणि जो भक्ती करणार नाही त्यालाही यावंच लागते. कारण इथं कसं आहे, लोटून देतात लोटून. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला त्याच्यात सत्य दिसल्यामुळे त्यामध्ये देवानं खूप मारले आहे. बजून पाठवलं वाटते. येतो शरीराचा दोष आहे, तो काही त्याच्याशी हे नाही. परंतु प्रत्येक जीव जन्माला येतो त्याला त्याचं मागचं प्राप्त असते. म्हणून प्राचीन म्हणतात. या शेच्यामध्ये कोणी प्राचीन म्हणते, कोणी प्राक्तन म्हणते, कोणी काय म्हणते. पण प्राचीन हा शब्द आहे हो. कारण त्याला त्याचा मागे त्याचं प्राक्तन असते. त्याने केलेलं जे कर्म आहे ते कर्म असते कर्म. आणि त्या कर्मानुसार त्याला जन्म घ्यावा लागते. आणि त्या जन्माच्या साठी तो इथे येतो. भगवंताला आनंद नाही होत त्याचा. भगवंताला आनंदाने नाही पाठवत. भगवंत आनंदाने कोणाला पाठवतात माहितीये? कालच झालं, काल नारद जयंती झाली. पण डीजे असल्याच्या मी नारद मुनीवर काही बोलू शकले नाही. कारण काय झालं, एवढा डीजे वाजला 2-2 वरात गेला. आणि मग त्या काळा लागल्या. मग पूर्ण सुरुवात श्लोकच घेत राहिले. चला वेळ वाजले 10:30. मग काय करणार, पण झालं सर्व सोडवले. तर नारद जयंती होती. या गादीचा सन्मान आहे. सन्मान या गादीचा एवढा सन्मान आहे. एकही शब्द इकडचा तिकडे बोलायचा काहीच नाही. ते चिमटे घेणं अजिबातच चालत नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. नाही तर म्हणजे आता यायचेच नाही. कारण ही नारद गादी. नारद इतका प्रिय होता, इतका प्रिय होता, इतका प्रिय होता. शत्रूला सुद्धा प्रिय होता, रावणाला सुद्धा प्रिय होता, कंसाला सुद्धा प्रिय होता. माहित आहे ना, भगवंताला हो मारण्याकरता हा नियोजना करण्याकरता. पहा भक्त 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 ज्याने जन्म घेण्याला कारण मूळ झाला तोच भक्त. जो देव त्याला अधिष्ठान मानतो, देवता मानतो, त्या देवाला तो देवता आपले अधिष्ठान मानतो, कृष्णाला विष्णूला, त्यालाच मारण्याकरता तो कंसाच्या घरी गेला. आणि कंसाला किती आनंद झाला, या 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 या. कारण अशा व्यक्तीचा आदर कुठे होतो, जो कुणाला चिमटे घेत. आणि म्हणून याचा सन्मान आहे. इथं काय असेल तर फक्त आणि फक्त परमात्मिकच बोलल्या गेलं पाहिजे, गोड श्रवलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही असता कामा नाही. जीवनाने तसंच असावं माणसाला. आमच्या ताई तशाच आहे. आताच एका ताईने आम्हाला राऊताईने सांगितलं, कुठलंही काम सांगा, गाव नाही लय इच्छा आहे म्हणून खायचे. तिला ताईने लगेच जाऊन बनवून आणावं. ही असते गोड असते, काही करण्याचा कंटाळाच नाही. धार्मिक कार्य प्रापंचिकही, प्रापंचामध्ये जो सुंदर राहतो ना, सुंदर 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 अतिशय सुंदर राहतो. काही काही असं नाही की तो पारमार्थिकच असला पाहिजे. असावा पारमार्थिक हे
दैवगुणानं आहे. माऊली त्यानं केलेला असेल तर त्याला परमार्थ येईल, सर्वांनाच परमार्थ येत नाही. म्हणून प्रपंचामध्ये राहत असताना त्याने सुंदर राहावं. किती सुंदर राहावं? तो लोकांना आवडावा, त्याच्याविषयी बोलावं, त्याच्याविषयी कोण म्हणावं, तेव्हाच नाव निघते आणि तेव्हाच त्याच्या मागे जाणारे लोक त्या माणसाला म्हणत असतात हा कसा आहे, कसा आहे तेव्हा कळते. तोपर्यंत कळते का नाही. त्याची खरी व्यक्तिमत्वाची भाषा जिवेवर तेव्हा आहे तो गेला. ज्ञानोबा गेल्यानंतर आम्हाला कळलं, तुकोबा गेल्यानंतर आम्हाला कळलं. तसं प्रत्येक जीव इथं गेल्याच्या नंतर आम्हाला कळते की हा कसा होता. कारण त्याची उणीव जेव्हा मारते ना तेव्हा ते कळायला लागते की हा कसा होता. तशा आमच्या ताई काही वस्तू करायच्या, काही खायचं म्हटलं किंवा काही म्हटलं की धावून जायच्या. त्यांनी सांगितलं की त्याने लगेच बाईंनी आशा केली किंवा किती दिवस म्हणजे कुणाच्या पोटाकडे वेळ नाही, त्याने लगेच बनवून आणून दिल्या. वेळात वेळ काढून कष्ट करून शेतीच्या वरात काम करून घरचा प्रपंच करून सुद्धा बाया म्हणत नाही तुम्हाला कसं काय हे जमते. घरचं एवढं मोठ्या आजारातून उठल्याच्या नंतर हे सर्व करून रात्री कीर्तन, दिवसा कीर्तन, परत रात्री कीर्तन, आता शेवटून का एका दिवशी 3 करते. तिला आहे कुठली शक्ती? स्वयंपाकी करणंच आहे, भांडे घासणंच आहे. साहेबाचं केल्याशिवाय साहेब सुट्टी देईन काय? साहेब राजी पहिले करायला लागतील ना. पहिले साहेब राजी, साहेब राजी रखनाबे, साहेब राजी रखनाबे. कारण साहेबाला राजी रखण्याशिवाय तसंच या साहेबाला जसं ठेवलं तसं कबीरदासजी म्हणतात त्या साहेबाला सुद्धा राजी ठेवावं लागते. तो प्रपंचाचा प्रपंच कसा असावा? प्रपंचामध्ये विशाल असा, खूप कमवा, पण कमवताना एक कप्पा असा ठेवा, एक कप्पा असा ठेवा किंवा एक मोठी भली मोठी तिजोरी करा आपल्या घरामध्ये. सोन्याची करा लागली का? कशाची करा? सोन्याची तिजोरी करा. आहे तसे मोठे लोक सोन्याची कुलपात त्याच्या घरी तिजोरी सोन्याचीच असणार ना. पण खूप कमवा, क्विंटलने कमवा, किलोनं नाही क्विंटलने सोनं कमवा, पण एका कप्प्यामध्ये संस्काराची तिजोरी असू द्या. एका कप्प्यामध्ये एका चतुर्थ भागामध्ये संस्कार असू द्या. संस्कार आणि त्या संस्कारामध्ये असं असलं पाहिजे की त्यांनी आपल्या आई वडिलांचं पालन पोषण करण्याकरता ज्यांनी आपल्याला वाढवलं, लहानाचं मोठं केलं, त्यांच्याकरता हिस्सा असला पाहिजे. तेवढाच नव्हे तर समाजासाठी असला पाहिजे. जे गोरगरीब आहे त्यांच्यासाठी असला पाहिजे. येणाऱ्या जाणाऱ्या याचकाकरता सुद्धा असला पाहिजे. नुसता मी कमवलं, माझा आहे, माझा आहे, मी नाही देणार कोणाला, ते माझा आहे असं म्हणून चालत नाही गड्या. कारण इथं चोर म्हटल्या जाते त्याला. अरे हे तुमचं आहे, हे सुद्धा तुमचं नाही. आणि हे जर मी माझं म्हटलं तर याला पाप लागते, पाप. मी माझं शरीर म्हटलं, मी माझं म्हटलं, शरीर आहेस का तू? नाही, तू शरीराच्या वेगळा आहे. अहम ब्रह्मास्मी. आता अहम ब्रह्मास्मी म्हणतोय, पण अहम ब्रह्मास्मी सुद्धा म्हणत असताना अहम येते, म्हणून अहम म्हणताना सुद्धा ते येते. तर इथं तुकोबा आहे तसंच म्हटलं. तसे नाथ बाबा सुद्धा म्हणतात या प्रापंचिकासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे, यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, यांना सांगलं पाहिजे की कसं असावं संसारामध्ये कसावं, असं मी नसावे. असोने नसावे, असावे आणि नसावे. पाहो असावे नसावे कसं शक्य आहे? एक व्यक्ती एका ठिकाणी असते दुसऱ्या ठिकाणी तर नसते. असल्यानंतर ते दिसणारच ना. अरे संसारामध्येच राहायचं आहे. काय करता? करायचं आपल्याला, सुख करावा, संसार न संडावे दोन्ही वार. दोन्ही वार म्हणजे काय? वार म्हणजे काय? सोमवार मंगळवार. वार म्हणजे काय? वार म्हणजे पक्ष. पक्ष म्हणजे काय? ते भाजप काँग्रेस असं नाही. पक्ष म्हणजे काय? इहलोक परलोक. तसं नाही. हा प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही वार करायचे आहेत आपल्याला. परमार्थ सुद्धा करायचा आहे आणि प्रपंच सुद्धा करायचा आहे. कसं असावं नाही प्रपंचामध्ये? या प्रपंचामध्ये खूप कष्ट आहे नव्हे, खूप दुःख आहे. दुःख संसार दुःख मूळ चौकले
आंधळ्याला दृष्टी देतो, आंधळ्याला दृष्टी देतो. तुम्हाला डोळे काढावे लागतात ना, कोण देते दृष्टी? डॉक्टर. घ्या ना मग त्याचं नाव. नाही का नाही घेत? कमी नाही घेतले का ना? किती घेतले? ओ कोणी सांगते 18,000 घेतले, कोणी सांगते 15,000 घेतले, कोणी 20 आणि 50 देणारे आहेत लोक. एक डोळा दुरुस्त करण्यासाठी 50,000 रुपये तुम्ही लेन्स टाकून तुम्ही ऑपरेशन करून येता का त्याचं नाव? नाही. तो तुमची इतकी घेऊन त्याचं नाव घेत नाही. आणि ज्यानं काही घेतलं नाही हो तुमच्या जवळ, त्याचं किती घेता? हिरे इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन, एवढं सगळं त्यांना दिलं. किती किमती दिलं? बहुमोल असं किमती द्यायला. पण आम्हाला त्याची किंमत नाही. त्याची किंमत तेव्हाच कळते, एखादा अवयव आमचा जाते त्यावेळेस आम्हाला कळते. एखादी व्यक्ती आमच्यातून निघून जाते त्यावेळेस त्याला आम्हाला त्याची किंमत कळते, तशी कळत नाही. मग याचा कडवड आला कोणाला? नाथांनी हे संसारामध्ये राहून, प्रपंचामध्ये राहून परमार्थ केला. आणि परमार्थ करत असताना उत्तम उत्कृष्ट असे ते पारमार्थिक तर होते, पण उत्तम उत्कृष्ट असे संसारिक पण होते. अतिशय सत्य सत्विक त्यांची पत्नी होती. अतिशय बाकीच्यांच्या नाही सांगत बरं, बाकीच्या संतांच्या काय कीर्तनकाराच्या तर सांगूच नका, काय कटकट असते घरी. ते बिचारे गेले की काय म्हणत असते त्या बाया. पण तसं नव्हतं. नाथबाबाचं फार वेगळं होतं. त्यांचा अभंग आहे ना, त्याचा थोडासा परिहारी दिला पाहिजे की ते काय आहे. तर अतिशय सात्विक त्यांची पत्नी पुढे धावायची. एकदा काय झालं की एका माणसाने विचारलं, का म्हणे गेला आपल्या महाराजांकडे, जे यांच्याकडे नाही गेला, तो मुलीकडे गेलाय. कारण मुलीला विचारायला लागला की का म्हणे मला तुम्ही असं सांगा ना, मला लग्न करायचं आहे, करावं की नाही करावं, तुम्ही संसार टाकण्याचे काय तुम्ही सांगा, मी करावं की नाही करावं. ते म्हणतात असं कसं काय करावं की नाही करावं, तुमचा अनुभव सांगा मला. ते म्हणतात बस घटकावर बसले आणि काढून बसले. दिवसाचं आहे समोर मोठा आहे, त्याच्यावर बसल्याच्या नंतर त्यांनी पत्नीला आवाज दिला, अगं हे ऐकलेस का? म्हणजे काय स्वामी? म्हणजे कंदील घेऊन. काय तुम्ही? कंदील. कंदील ती गेली, तिनं कंदील लावला आणि आणून ठेवला. दिवस आहे, ढंढण उचलाय आणि सांगतात बघ आणि त्या बाईने बी आणला. मला दिसून राहिलं यांचे डोळे धडे आहेत, माझ्याशी बोलून राहिले, बारीक चिरीक केव्हाच वाचून राहिले. कंदील सांगला असेल कशासाठी? बाईने घेऊन आली. हा प्रश्न करत बसला नाही, विचारात मोठं झालं की आहे काय? आणि मग ते म्हणाले सांगा ना म्हणे. सांगावं का ते दिसत ना, दिवसा कंदील आणला. म्हणजे इतकी आज्ञा धारक जर पत्नी मिळत असेल आणि असा तो समाधानाने संसार करत असेल तर करायला काय हरकत? असं जर तुमच्या घरी असेल तर प्रपंच अवश्य करावा. तसंच नाथबाबांचं होतं. जे म्हटलं ते अखंड पुरणपोळी त्यांच्या घरी असायची. अखंड विठोबाला त्यांचा नाही अखंड पुरणपोळी करण्याचा कंटाळा नाही.
एवढंच नाही तर नागबाबाचं कीर्तन ऐकणाऱ्याला जे घ्यायचे ना त्यांना 5-5 किलो डाळ आणि गुळ दिला जायचा. तुम्ही खा. जे गावबा होते गावबा अतिशय आयते होता. गुळ मागायचा आईला आईची परिस्थिती होती. आई म्हणायला लागली आपण त्या नाथाच्या घरचे बाबा. मग ती नाथांचं कीर्तनाला आले म्हणाले बाबा एक मुलगा आहे माझा ऐकत नाही ना तुमच्याकडे राहू द्या. याला गोड खायची खूप इच्छा आहे. आता नागबाबा मला घ्यायची सवय कशी काय घालू. मलाच गोड खायची सवय आहे. मी कसं म्हणजे जर आपण तसं नसू तर आपण दुसऱ्याला उपदेश कसा काय करायचा. मग याला तसं राहून त्याच्यातून काढता कसं येईल ही युक्ती नाथांनी केली. आणि नाथांनी सांगितलं रोज पुरणपोळीचा नैवेद्य आपल्याकडे तुला वाटेल तेवढं खात जाईल. रोज इथंच राहत जाईल. आणि सांगू तुम्हाला संगतीचा एवढा परिणाम झाला नाथांचं होण्यात आलं जीवन संपण्यात आलं आणि रामायण लिहिता थोडं लिहायचं बाकी राहिलं. एक गावमान ज्या संगतीनं ज्या गुणानं त्या संगतीनं आणि गुणानं ते परिवर्तन घडून आलं की त्याचा गुळ खाणं नाही अधिकाधिक पुरणपोळी अजून खा पण कसा हो निवृत्त हो ज्ञानी हो. त्याला संसारातून निवृत्त करतात परावृत्त करतात म्हणजे काढून टाकत नाही. त्याला काय म्हणतात आसक्त बनवत नाही. माणसाला आसक्ती नाही करायची. आसक्ती असू नये माणसाने. जर माणूस आसक्त असेल तर तो लोभामुळे अधिकाधिक त्यामध्ये दिसत जातो आणि मायेनं आणि लोभानं तो जखडला गेला की मग त्याच्यातून निघणं त्याला कठीण होते. सुख आहे ना सुख तो त्याच्या नखाने ती नळी अशी धरून ठेवते. पिंजऱ्यामध्ये पाहता तुम्ही कसा तो उडणारा तुम्हाला समजणार. तो धरून ठेवते आणि पंख फडफडते आणि उडतो म्हणतो. उडता येत नाही. का उडता येत नाही. कारण तुला पंख आहे. तुला दोन्ही गोष्टी सांगितल्या भगवंताने. बुद्धी दिली आणि शक्तीही दिली परंतु तुला तू कशाला पकडून आहे तुला समजत. तू मायेला समजत हे जीवा तू मायेला धरून आहेस मायेला. आणि माझं म्हणणं असं आहे तू मायेला सोडून माझ्याकडे ही माया जी भगवंतापासून निर्माण झाली त्या भगवंत त्यापासून निर्लेप आहेत आणि तूही तसा निर्लेप असावा आणि माझ्याकडे तसा यावा. म्हणून या गोष्टीचा कडवडा आला. भगवंत जसं सांगतात तसं नाथ महाराज सांगतात पहिल्याच्या सूर्याला नमस्कार केला. सर्वात पहिले काय करतात म्हणजे पहिले उठल्याबरोबर काय करतात सांगा बरं. कोण सांगते उठल्याबरोबर काय करता माऊली. बाजूवरून उठलं की बाबाचं गाव आहे ना असं कसं म्हणजे विचार नाही माझं मोठेपणच आहे. पण काय आहे की उठल्याच्या बरोबर स्मरण त्या पांडुरंगाचं करायचं की ज्यांनी मला झोपवलं त्यांनी मला उठवलं.
त्यांनी मला उठवलं पण, आणि कारण भरोसा आहे क्षणभंगूर नरदेव, क्षणभंगूर आहे हो पाण्याच्या आणि अशा त्या क्षणभंगूर नरदेवाला सांगतात की पहिले काय करावं. तर आमच्या महिला असं तांदूळ घेतात, तांदूळ आणि त्या चिमणी येतात, त्या टिपतात खातात, पहिला भरून घेऊन जातात. नाही नाही आमच्याकडे नेतात बा, तुमच्याकडे नेत नाहीत का? तर त्या सोचीमध्ये दाणे घेतात आणि कशा चालतात तो, कशा पळत 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 चालतात, धावत धावत. मग कशा चालतात? उडत 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 लागले. मग उडत उडत एक पाय नाही, दोन्ही पाय तुटपण, दोन्ही पाय दोन्ही उचलतात समचरण सरोज, तसे दोन्ही पाय उचलतात आणि फेकतात. एक मागे पुढे आहे का? नाही. आणि टोन टोन उडत उडत अशा त्या चालतात, आपल्या चोचीमध्ये दाणे घेतात, आपल्या पिल्लाला तो घेऊन येतात. मग मी पिल्लाला दिल्याच्या नंतर बाकीचा मालकी भरून घेऊन जाईन तर अशा करतात का? मागच्या व्यवहारला काय झालं, आमच्याकडे त्याच्या 2-3 वर्ष अगोदर आंब्याचा उलट लावला, आंब्याचा बायपासून चार लोक गेले. तसं तांदूळाचा ट्रक उचलला हो चिमणीनं, त्याच्यातले काही दाणे पसरले, ते उचलले आणि गेले. मग मंदिराला उडले. तो मंदिराला बरेच विकतानं खाल्लं, माणसं आली, तोही निघून गेला. मग तिथं ते तांदूळ खायला काय आले काय बस 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 करून मारलं, त्याच्यात 3 निघून गेले. म्हशी डोळा आले, ते खाऊन निघून गेले. ते त्या एका म्हशीवाल्याला समजलं, बुरा केला, त्यांना गावात सांगलं, लोक खैल्याच्या खैल्या 5 मिनिटात खाली. कशी वृत्ती आहे माणसाची? केला का कोणाचा विचार? अरे तुला लागते एवढं खातो का एक माणूस? पण नाही, माणसाची बुद्धी पा कशी आहे, तशी पक्षाची नाही. अरे आपल्याला शरम वाटायला पाहिजे की आपल्याला शिकवण्यासाठी त्या प्राण्याचे छोट्या छोट्या पक्ष्यांची उदाहरणं दिल्या जातात रे. त्या गाढवाचं उदाहरण दिलं जाते की ओझ वाहता वाहता मेला. पक्षाचं उदाहरण दिलं जाते संसारी. शरम वाटायला पाहिजे की आपल्याला बुद्धी दिली. सर्वात सुंदर मानव देवा बनवला, त्याच्यात विशेषत्व आणि त्याच्याकरता खरंच या पक्ष्यांचे नाही उदाहरण का द्यावे हो त्याचे उदाहरण? कारण ते निस्वार्थी निसंग आहे, निसंग सुद्धा आहे. असं म्हटलं का तिला हो चाला रे, ते कोणी कशी झोळीत आणते, कमरेवर आणते, हाती आणते ना, आणि त्या प्लेटमध्ये हो त्या भांडेमध्ये अशा नोटा ठेवते, त्याच्या वाऱ्याला उडतात ते एवढी गड्डी. काही पण आजकाल आपल्या गड्डी दाखवते देतात. कधी कधी आपल्याला घरात द्यायला 10ची नोट असते तर 10ची चिल्लर नसते ना, आपल्याला शोधावे लागते की आता याला काय द्यावं. आणि त्याला कधी म्हणलं की त्या सोडतात 10चीच द्या मला. म्हणजे इतका स्वार्थी दुनिया आहे. असं आहे म्हणून नाथ महाराज त्याला सांगतात की कसे असावे संसारी. हो कसं असलं पाहिजे. एका राजाची गोष्ट सांगितली. एका राजाच्या मुलीला त्रास झाला, त्रास, आणि तिने सांगितलं की मला की माझ्या झाला आणि त्याने तुमचा उद्धार केला, तुम्हाला अक्षर बोलला बाबा. राजाने म्हटलं सर्वात जवळला आता गावात जेवढे असतील आपल्या राज्यामध्ये तेवढ्याला फासावं द्यायचं. कोणाला द्यायचं फासावं? जवळला. प्रधानाला ऑर्डर सोडली, पण 6 महिन्याची मुदत दिली. 6 महिन्यात सर्वात जवळला 6 महिन्यामध्ये फाशी द्यायची. मग 6 महिन्याचे मला चांगले सूड बनवा. काय बनवा? चांगले सूड बनवा. मग तुम्हाला 6 महिन्याचा अवधी महाराज बिलकुल सर्व याचे बनवल्या जातील. आता पूर्ण भारतातलेच येणार आहे, तिकडचे सगळे येणार आहे, तर मला तसे सूड बनवले पाहिजे. म्हणजे तुला जे धातू लागेल तो यूज कर. सूड म्हणजे मजबूत बनला पाहिजे, चांगला सर्व धातूचे बनवलं चिंचिन करा. त्यांना असे ते बनवले, तयारी झाली. मग राजाने सांगितलं काय झाली का तयारी? फासावर द्यायची म्हणे. बिलकुल चला पाहायला ते ढीक पाहिले. पहिला ढीक पाहिला म्हणे हा कशाचा आहे? म्हणे हा लोहाचा आहे. म्हणे हा कोणासाठी आहे? म्हणे विदर्भातल्या जवायासाठी आहे. कोणाच्या? विदर्भातल्या. म्हणे पुढे काय दिसला? हा तांब्याचा आहे. म्हणे हा विदर्भाच्या याच्यासाठी. म्हणे विदर्भातले गैर असतात म्हणे. आधीच त्या याच्यामध्ये आपल्या दुष्काळामध्ये त्रस्त झालेल्या म्हणे, मरायला काही वेळ लागत नाही, लोकांना पण चालूच आहे. मग
कशासाठी आहे तर म्हणे हा दक्षिण महाराष्ट्र याच्यासाठी आहे म्हणे. आणि त्या याच्यामध्ये जे आपलं हे सांगली सातारा कोल्हापूर इकडे त्यांच्याकरता म्हणे हे तांब्याचे का बरं त्यांच्यासाठी असे तर म्हणे तिकडचे मजबूत आहे ना, तिकडचे मजबूत आहेत, हिंद केसरी आहेत सर्व आणि सर्वेचे सर्व पैलवान आहे म्हणून त्यांच्यासाठी कसे तांब्याचे बनवले. पुढे पुढे म्हणे हे पंचधातूचे हे कशासाठी म्हणे पुण्याच्या म्हणे जे गुंठेबाज लोक आहेत म्हणे त्यांच्याकरता हे पुणेरी आहेत म्हणे त्यांच्याकरता हे. त्याच्या पुढे गेला म्हणे हा चांदीचा चमकून राहिला गडे आहे काही भिगा हा खूपच सुंदर आहे हा कोणासाठी खाली मान घातली त्याने प्रधानाने आणि म्हटलं महाराज अरे ठीक आहे म्हणे हा तुझ्यासाठी पण केला का म्हणे हो. पुढे तर डोळे टिकून राहिले म्हणे सोन्याच्याकडे मिळा तुमच्यासाठी. म्हणजे सांगायचा मतलब इथं आलेला जन्माला आलेला प्रत्येक माणूस जवळ येईल. तुम्ही ऐकलं कोणाच्या जवळ येईल? अरे प्रत्येक माणूस कोणाच्या जवळ येईल की नाही? तसं आपण सर्वांचे कोणी ना कोणी कोणाचे सासरा जरी असला आजच सासरा जरी असतो कोणाचा जवळ आहे तसं आपण एखाद्या दुःखात या मरणात गुंतलेलो आपण जवळ आहोत त्याचे. आणि बुद्धी रूपी पोटी त्यांना आपल्याकडे नांदायला देतो. काय कोणा देवाना बुद्धी बुद्धी आणि तुम्ही त्याचे जवळ आणि ते तुम्हाला आता सोडावर देणार आहे. जावं सर्वांनाच लागते म्हणून ध्यान ठेवा. त्यांनी सांगितलं पक्षाचं उदाहरण त्याप्रमाणे असावं तैसे असावे. जो बरी प्रार्थनाची दोरी त्याचे तांदूळ आहेत ना, त्याचे तांदूळ आहे ना, त्याचे धान्य आहे ना, ते टिकले ना, ते संचित आहे तुमचं, ते क्रियामान आहे, ते तुम्ही केलेलं आहे तेवढंच तुम्हाला उचलायचं आहे म्हणजे ते तुम्हाला भोगायचं. उदाहरण काय दिलं इथं तांदूळाचं पण काय करायचं आहे ते भोगायचं आहे. पण त्यात सुख असेल दुःख असेल ते सर्व सुख दुःख तुम्हाला भोगायचं आहे आणि ते भोगल्याच्या नंतरच इथून जायचं. आता काहीतरी भोगायचं होतं म्हणून वापस आली की नाही मी आली की नाही नरकात गेली की नरकात कोणी हात न लावले मध्ये बुवा. माझं उदाहरण कशासाठी देतो कशासाठी आली मी इथं? अरे मला पाहायला डॉक्टर सुद्धा हात लावणार नव्हता, त्याला सुद्धा रडे आणि एवढी दुर्गंधी एवढा वास होता. आणि त्या अवस्थेमध्ये मी 4 महिने हिंदभर माझं तसंच जखम बनवली. नुसती मी तिच्या पाण्यावर सलाई नाही काही नाही बघायचं काय चालत नाही गोळ नाही ना साखर नाही सलाई सुद्धा ते कशाच्या भरोशावर झालं फक्त आणि फक्त माझ्या सैनिकाच्या आजी तुमच्यासमोर उभी आहे ना ही त्यांची कृपा आहे. काल माझी अवस्था काय होती त्या परमेश्वराला त्यांना कधी रात्रीचंही कीर्तन झालं आणि आजही तुमच्या मी काही फार मोठी कीर्तन नाहीये कीर्तनकार नाहीये मला काही फार येते अशाचाही काही भाग नाहीये पण काय येते हे गजाननाला कळण्याचा सर्व संस्काराच्या आधी आहात से आहात तक अमाम नाही सर्वचे सर्व साबण लावून किती सुंदर केले तरी आज सोडायचं आहे म्हणून आकाशी झेपले एकदा तरी त्याची वाट पाय आणि तिकडेच जायचं आपल्याला. आपलं गाव हे आहे काय बाई बाई जाते मायेराला बाई बाई जाते Bye.
अतिशय महान तत्वज्ञान मुक्ताबाईचा अवतार आहे. नामदेव रायांनी ज्याला नामदेव रायांनी गुरु केला. ओ 1400 वर्ष जाणारा हा तपस्वी महान त्यांनी सुद्धा गुरु केलं. 14 वर्षाच्या मुक्ताबाईला अतिशय महान तत्वज्ञान आहे मुक्ताबाईमध्ये. असं समजू नका हो, असं समजू नका महिला कमजोर आहे. मी महिला म्हणून नाही म्हणत, मी जीव आहे. मी महिला नाही, मी जीव आहे. मी कोण आहे? मी जीव आहे, जीव. मी महिला नाही, मी पुरुष नाही, मी कोणी नाही, मी कोण आहे? जीव. म्हणून बाजू कोणाचीच घ्यायची नाही, परंतु सांगायचं एक आहे, पण कोणाला समजू नका. सर्वांना अधिकार आहे. का अधिकार आहे? ओ तुकोबाचे भंग भंग भंग. आणि कीर्तनाचा पहिला मान, कीर्तनाचा पहिला मान कोणाला दिला? बैलाले चौधरी नाही, बहिणी बहिणी बहिणी. बहिणीचे अभंग आहे. काठामध्ये वाचा. गाता ज्यांना आवडला माता ठिकाणावर राहते. वाचला का गाता कोणी? आपल्या इथं पारायण मला नेहमी सांगतो ज्ञानेश्वरी करावं एकदा. मी ज्ञानेश्वरी सुरू केली त्या गावात. खूप ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. ज्ञानेश्वरी झाली, ज्ञानेश्वरीचं नाही. मी आपल्या जे रोजचा आपला हरिपाठ आहे याच्यावर प्रवचन केले. देवाला माझी कीव आली म्हणून ते प्रवचन शेगावलं सुरू झाले. विचार करा या गोष्टीचा. हे आहे, हे काही कोणा घेतलं म्हणून कोणाच्या पात्रातलं ओढून आणायचा प्रयत्न नाही. आधी तप पाहिजे. तपाचे सामर्थ्य तपीला अनुभव चिरंजीव कल्प. मी घरामध्ये 18 वर्ष तप केलं, घरामध्ये वाचलं, तेव्हा मला गुरुने घरातून हात धरून पाहिजे. बाई तर आताच दिसून राहिल्या 2 वर्ष. दिशाने काय करतो, दिशाने काय करतो. अरे दिसणं कामाचं नाही रे. अरे अवस्था नाही माणसाची, व्यवस्था नाही माणसाची, अवस्था पाहिजे पाहिजे. तुम्ही व्यवस्था पाहिला राजा, व्यवस्था नका पाहू. अवस्था पहा. अवस्था, आपली अवस्था काय आहे? आपली अवस्था म्हणजे आपली स्थिती. आपली मुक्ताबाई सांगते, मुक्ताबाई मी जाऊन मिळाली कुठं? स्वस्वरूपाला. आपल्याला वाटलं पाहिजे त्या गावाला जाण्याकरता आतुर असलं पाहिजे. आतुर म्हणजे मरायसाठी नाही बरं. मरायचं म्हटलं तर तुम्ही म्हणसाल घ्या ओढभरण जाय. तसं नाही. कसं घ्यायला येते तो घ्यायला. तुकोबाला आला आमच्या काल कीर्तनामध्ये, घ्यायला आला की नाही? मला येते घ्यायला, मला पण माझे गुरु जाऊ देत नाही. बाबू अजून लय राहिलं. तो घ्यायला येते, बाबा जाऊ देत नाही. घ्यायला आल्याच्या नंतर म्हणतात काल काय म्हणत? काय म्हणत काल? आता राम म्हणणार नाही, कारण रामाचं म्हणल्याच्या नंतर एवढं ध्यान लागते. तुम्ही यावर्षी माझ्या रामाचा अभिषेक केला नाही हो. माझ्या रामाचे कपडे तसेच राहिले. हनुमंतरावला लय सुट झालं शिकवण. तुम्हाला माहित नाही, तुम्ही इथून सौ केला, माझ्या रामाचा अभिषेक नाही. कपडे बाईच्या घरी तसेच राहिले. मला दोष नाही काढायचा कोणाचा, पण मला आठवण करून द्यायची आहे. मुलगी कशी असते? मुलगी माहितीये मुलगी कशी असते? माऊली मी बोलू नाही रामावर, पण मला राम देह पडते माझ्या रामावर. तर असं आहे की त्या रामासाठी केलेला अभिषेक जो झाला नाही ना, तेव्हा हनुमंताला काय दुःख झालं असेल तुम्हाला माहिती नाही. पण ज्या माऊलीमध्ये कपडे शिवले, ज्या व्यक्तीमध्ये आणले, जी व्यक्ती दरवर्षी करत आली, तो राम कसा राहिला माझ्या हनुमंताला. कारण आम्ही हनुमंतामध्ये गुंतलो, सांगितलंय मी तुझ्या दासांचा दास हो, मी तुझ्या दासांचा दास हो असं म्हणतो आपण. आणि झालोय आपण त्या दासांचा दास, आणि त्या दासत्वाचं दासत्व आपण केलंय.
परंतु आपण त्या गुरुला विसरलो, त्या मेन तत्वाला जर विसरलो तर त्याचा लढा तिकडे लागलेला असते. आईला वाटते माझी मुलगी आली नाही अजून, रोटी सगळी पकडून आली की माझी मुलगी आली नाही अजून. मुलीला वाटते माझ्या घरी कार्यक्रम आहे सगळे आले पण माझी आई माहेरची कोणी आलं नाही अजून. वाटते ना? तसंच असते. ज्याचं जे परम तत्व आहे ना त्याला त्याचीच आस असते. तशीच भगवंताला सुद्धा आस असते आणि तशीच जीवाला सुद्धा आस असते. म्हणून मुक्ताबाईनं म्हटलं मी जाईन माझ्या माहेराला, माझं मूळ घर आहे ते आणि माझं तत्व स्वस्वरूप, ते स्वस्वरूप मी जाणून घ्यावं. ह्या मुक्ताबाई स्वतः सांगतात. याचा अर्थ त्या कोणाला सांगतात? आपल्याला सांगतात. आलाच गळ्या तू इथं, हा सोन्याचा पिंजरा सोडून एक ना एक दिवस तुला जायचा आहे. असा निसंग तू होशील, असा निर्ममत्व तू होशील, तेव्हा तुला कसं जाता एरवी तुला कसं जाता. मग काय पुनर्जन्मी जठरी शयनम विस्तारे विस्तारे. आणि मग काय पुनर्जन्म हे राहाड गाडग्यासारखं पुन्हा पुन्हा येणार आहे. कारण तर ते आहे कोणतं लोक आहे, ते लोक आहे तर म्हणतात आणि पुन्हा पुन्हा जन्म होतात. म्हणून सांगितलं आहे दुसऱ्या चरणामध्ये काय म्हणतात ते तैसे असावे संसारी, भोगल्याशिवाय सुट्टी नाही आपल्याला. आता मी माझं उदाहरण सांगितलं तसं तुम्हाला ऋषीमुनींचं संतांचं उदाहरण सांगितलं ते आपल्याला भोगल्याशिवाय जावं लागत नाही. रामाचं उदाहरण देवाचं जर सांगितलं, देवानं जसे कर्म केले ते भोगल्याशिवाय त्याला जाता आलं नाही. ते कर्म केलं कर्म केलं आणि कर्म केलं आणि देवानं लाथ मारली हृदयावर. आणि एवढंच नाही तर देवाने लाथ खाल्ली त्याची, त्याला आपल्या हृदयात ठेवला आणि त्याला सांगितलं की तुला जन्म द्यावा. नारदांनी शाप दिला, ब्रह्म ऋषीने शाप दिला, तेव्हा जन्माला यावला. अनेकांच्या या शापाचं परिवर्तन देवाला भोगण्याकरता इथे यावं लागलं. आणि काव मग काय वनवास कशाला भेटला त्याला? वनवास त्यानं सांगितलं ना नारदाला की त्या तुझं तोडणी कशाचं बनवलं, कशाचं? हरणाचं किंवा वानराचं. हरी म्हणजे वानर, वानराचं मुख बनवलं. यानं हरी म्हटलं, त्यानं हरी म्हणजे वानर बनवलं. आणि मग ते मुख पाहिल्याच्या नंतर मार घातली नाही. आणि मग त्याला समजून आलं की देवानं देवाची घेऊन गेला. देवा तू असं का बरं केलं रे? तू जसा माझा वियोग घडवला तसा तुला सुद्धा वियोग घडेल. झालं ना, कर्म केलं ते भोगावं लागलं. आणि तो वियोग घडला सीतामाईचा. करणे राम वनवासात गेला. सीतेनं काय केलं? सीतेनं दोन पक्षी होते, दोन पक्षी. ते पक्षी आपल्या याच्यामध्ये कोण नाही राखलं. आणि जसं कर्म केलं, कर्म असं केलं की त्यातला एकाला उडून गेल्यानंतर त्याला बाहेर वगैरे निघाला. आणि असं केल्याच्यामुळे त्यांचा जो वियोग घडला, त्या वियोगाच्यामुळे, त्या कर्माच्यामुळे सीता राणीला सुद्धा वनवासात सगमन असताना सुद्धा वियोग घडला. हा देवाधिकाला सुटला नाही, त्यांना तो भोगूनच हा लोक संपवावा लागला. म्हणून इथं जे आहे ना गड्या, ते केलं ना ते भोगावंच लागते. हो ते भोगावंच लागते. मग चांगलं कर्म करणाऱ्याला सुद्धा चांगलं. जामवंताने खूप इच्छा केली त्यावेळेस रावणाच्या युद्धामध्ये की मला लढायला द्या ना रामराया,
ते म्हणाले तुम्ही बरोबर द्या, तुम्ही फक्त आम्हाला मार्गदर्शन करा, तुम्ही काही करू नका. एखाद्या वेळेस काय असते, एखादा काका वयाने लहान असते, बरोबरीचा असतो, पण मानानं मोठा असतो, सर्वजण काका काका म्हणतात, सर्वजण त्यांना विचारपूस करतात, पण त्यांना कुठल्या याच्यामध्ये त्यांना वाटते की आपण बरोबरीचं आपण पण काही काम केलं पाहिजे, पण म्हणे मानाच असतात. तसं त्या जामवंताजीला देतात. जामवंताचे हात शिवशिवत होते युद्ध करायला, जामवंताची सेवा करायला सुद्धा हात शिवशिवत होते. मन तडफडत होतं रामरावला आलिंगन द्यायला, रामला लहान व्हायला, पण तो अधिकार असून सुद्धा तो मिळत नव्हता, कारण श्रेष्ठत्व अंगी आलेलं होतं. श्रेष्ठत्व अंगी आलं की माणूस दुरावतो, तसं महानता आली ना की माणूस दुरावतो. आणि तसं झालं म्हणून जामवंताची वासना पूर्ण राहिली, आयुष्य पूर्ण झालं. कृष्ण जन्मापर्यंत जामवंताची होते, म्हणून जामवंताची कन्या कृष्णाने केली, आणि जामवंताच्या भेटीसाठी सुद्धा कृष्ण त्या निमित्तानं त्या श्रीमंतक म्हणण्याचं कारण करून तिथपर्यंत पोहोचले. वासना आहे हे जीवाची अशी सद्वासना असेल तर जीवाला सुद्धा यावं लागते त्या भेटीला. म्हणून सद्वासना असावी माणसाच्या संसारामध्ये. कैसे असावे संसार, जशी प्रार्थना असेल तसं, जसं घडवलं तसं देव तुम्हाला देते राजा तसा निर्णय. तुम्हाला चांगलंही पुरवते, तुम्हाला वाईटही पुरवते, पण वाईट पुरवताना काय असते माहिती काय, कडू औषध असते ना. आईला कळते की हे कडू औषध आहे, हे घेताना माझ्या बाळाचं तोंड कडूमड होईल, त्याला त्रास होईल, मलाच ना हाताचा वास सहन होत नाही, पण यानं माझ्या बाळाचा रोग बसतो, म्हणून ती आई त्याला आपल्या मांडीत पायामध्ये दाबून तोंडामध्ये बोट घालून ते पासते. कशा करता, त्याचा रोग बरा व्हावा त्या करता. तसंच संत सुद्धा आपल्याला हा आपला रोग बरा व्हावा त्या करण्याकरता आपल्याला उपदेश करतात. अरे नाही तुझं पोट भरणार तेवढ्यानं, नाही शिल्लक राहणार तुझ्या पोटीमध्ये, पण राजा चिंता करू नको, तो तुला उपाशी ठेवणार नाही, तो तुला उपाशी ठेवणार नाही. तो पोषितो जगाशी एकलाची एकलाची एकलाची. गुरुदराची गोष्ट मी सांगत होते मागच्या कीर्तनात तुमच्या इथे. जो कमळकंदाखाली आहे ना तो, जो कोचिळा आहे ना तो काशीजवळ असून पिऊ शकत नाही, आणि जो दुर्धर आहे ना तो कमलकंदाच्या जवळ असून कमलाचा वास घेऊ शकत नाही, आणि तोच दुर्धर म्हणजे तोच वेंडू दगडामध्ये विहिरीमध्ये तो उपाशी राहत नाही. बाळाच्या साठी आईला दूध दिलं ना, कोणी दिलं होते, कधी दिलं, आधीच दिलं, आधीच त्याचं, म्हणून तो उपाशी ठेवत नाही राजा. तुम्ही कुठलीही चिंता न करता निसंग होऊन संसार केला ना तर तसं पक्षाप्रमाणे तुम्ही राहा आणि प्राप्त तुमचं भोगा. मग कधी कधी आपल्याला असं वाटते खूप काही सर्वांच्या घरी आहे, मी एवढा धावतो, माझ्या घरी एवढं आहे, एवढं असून माझ्या तिजोरी शिल्लक का राहत नाही, शिल्लक का राहत नाही, खूप काही करतो मी कष्ट, राहत का नाही, माझ्या घरी खूप 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 होतं, आधी होतं, आता काहीच राहिलं नाही, का नाही राहिलं, प्रारब्ध नाही कडे, जे येणारे आहे तुझ्या घरात त्याला भोगायची व्यवस्था नाही कडे, काहीच राहणार नाही, आणि नाही राहिलं तरी तुम्ही तो उपाशी ठेवणार. विश्वास फक्त त्याच्यावर ठेव, आणि तोच विश्वास धरून आज जर तुम्ही आहे ना तर तो तुमचं चालवतो, तुम्हाला पोट देणार नाही, आता मला सोडून बसवून देणार. आणि भिक्षा मागायची जर असेल ना तर तो भिक्षा नाही, तो असे सत्य घडवे, उपाशी नाही ठेवणार तुम्हाला, तो असे सत्य घडवे, आणि त्या पंक्तीमध्ये तुम्हाला मागायची गरज आहे करायच्या नाही, फक्त तुम्ही वाट पाहता या कोणी यावे, यारे यारे लहान थोर याती भरते नारी नर, न करावा विचार. इथं विचार नाही करायचा, इथं या आणि खाऊन जा, असा देता तुम्हाला तो देते. पण तसं असलं तर त्या पंक्तीत तुम्ही गेले तर, त्या पंक्तीत जर तुम्ही बसले तर, नाही तर मग इतर वेळेस तसं होणार नाही. संतांनी हे लावून ठेवलंय तुमच्यासाठी की देवा तू नशीबवानाला देता आणि तुझ्याच मित्राला तू दिनूने त्याला भोगू दिलं नाही, त्याला कपडे घालून त्याच्या अंगावरचे कपडे काढून घेतले. निष्ठुर आहेस देवा, तू निष्ठुर आहेस. कसं वाटते आहे की नाही, कसं वाटते सांगा बरं. तुमचं सर्व सोय केली, तुम्हाला हिवाळ्या जवानी नवीन साडी हे ते सर्व काही दिलं, काही असं दिल्याच्या नंतर सन्मान केल्याच्या नंतर घरी जाताना म्हटलं की जा आता, जा घरी, ते माझं मला द्या, जा घरी, असं जर म्हटलं तर काय वाटेल तुम्हाला? देवानं असंच केलं नाही सुदाम्याच्या बाबतीत. हा मुष्टीभर पोहे त्याच्या गावाशी गेला, त्याच्या भेटीसाठी गेला, आणि त्याच्या भेटीसाठी गेल्याच्या नंतर देवानं तेवढ्या त्या उपकाराची फेड केली आणि त्याला त्याचा गाव सोनियाचा दिला. हे लोकांना माहित नाही, हे सुदाम्याला माहित नाही. सुदाम्याची अवस्था कशी आहे तो
जोपर्यंत देवानं त्याचं चिंतन केलं की माझ्या सुदामाची अवस्था कशी आहे, आज देवाला माहित नव्हती का सुदामाची अवस्था कशी आहे. पण नाही, भोगांचं निसंग प्रेम, निशंक आणि निसंग प्रेम. ते जे फुटाणे खाल्ले होते ना, ते फुटाणे खाऊ द्यायचे नव्हते देवाला, कारण ते फुटाणे चोरीचे होते. ते जे होते चणे ते चोरीचे होते. माझ्या देवानं जर खाल्ले तर माझ्या देवाचं वैभव जाईल ना. हे देवाला माहिती होतं सुदामाचं नाव म्हणून काय. जनतेला हे थोडीच माहित आहे, तेवढं वाचन थोडीच आहे. हे एकाच ग्रंथात नाही, अनेक याच्यामध्ये असते. बाबाची कृपा बाबाची जशी आहे तशी. आज ताईनं मला एवढं काही दिलेलं आहे. सर्व ग्रंथ जे कोणाजवळ नसतील तेवढी लाईन लागल्या, मग माझं लाईन लागल्या काय करावं त्याचं. माझे पोरं तर म्हणतात तुला दुसरं काही पेटवायला कामच नाही. म्हटलं बाबा त्याच्यात करता का, ते जाण्यासाठी नाही, ते सर्वेला वाटायसाठी द्यायसाठी आहे. इतके गोळा केलं मी वाचते तरी एक झाला की दुसरा दिवस संपत नाही. आयुष्य माणसाचं संपेपर्यंत जसं नामदेवरायाचं संपलं तरी देवानं त्यांना तुकोबा बनवलं. तसं तुमची इच्छा असेल ना, तुमचं प्रार्थना असेल ना, तुम्हाला पुन्हा जन्माला घालून ते चांगलं भोगायला देईल आणि संपवायचं जर कुठलं मुक्ताबाईसारखं व्हावं. हे सर्व संतांच्या मार्गदर्शनातून आपल्याला सांगितलं. आणि चौथ्या याच्यात काय सांगतात, वस्ती माऊलीनं जर एवढ्या प्रेमानं पूर्णाच्या पोळ्या घातल्या ना गेल्यानं लोकांना, तर माणसाचं जाणंही एवढं, तुम्हाला दुःख झालं ही गोष्ट मान्य आहे, कारण प्रेमाची व्यक्ती आपल्याकडून गेल्याच्या नंतर, पण त्याचं मन जर सात्विक असेल ना, त्याचं घालायची इच्छा असेल ना, त्याचा आनंद असते. मावळ्या सोहळा असतो, सोहळा. कारण आमच्या गावामध्ये व्यक्ती गेल्याच्या नंतर आम्ही पूर्ण स्पीकर सर्व बंद ठेवलं. डीजे आला, धन डीजे वाजला, माझ्या कीर्तनाचे 3 केला नाही दिले त्यानं, ते झालंच. पण कसं विघ्न आलं, निवारण करतेकडे आलं. तर कसं आहे, एकदारच होते लग्न आणि एकदारच होते मरण, म्हणून ते पाडतो आपण. जर माणसाचं मन चांगलं असेल तर त्याचा सोहळा होते, सोहळा. काय होते त्याचा सोहळा. हो, त्यानं केलेली पंगत आहे ना, ते नुसतं त्याचं गिरवीचं नाही होत, काला होते, काला. कोणाच्या नशिबात काला करायचं का मला सांगा, मग ते घ्यावं लागते म्हणून. तर काय असते की तसं असावं लागते. मग तो पाहुणा आला, एका पाटलाच्या घरी उतरला. मोठे पाटील धनवान आहेत खूप, त्यांच्या घरी एवढी दयाळू आणि कनवाळू असते, त्यांची पत्नी सुद्धा आहे, परिवार खूप प्रेमळ आहे. त्यांच्या घरी हा गेला, म्हणायला लागला, गड्या उशीर झाला, रात्र होते, आता अंधार पडायला लागला आणि शेगावला सकाळी उठून जायचं आहे मला, तर मी असा ओट्यावर पडतो तुमच्या. त्या बाई सांगायला लागली, पहिले देवानं पाहून कोण आले तर मी पाणी वगैरे मी दिलं पडते, काय म्हणतो ते बघितलं. त्यांनी विचारलं, म्हणे का बरं ओट्यावर नाही, आमचं भल्लं मोठं घर आहे आणि एकाला 2-2, 3-3 रूम आहेत म्हणे, आमच्या पडलेल्या आहेत, तुम्ही वाटेल त्या खोलीमध्ये आमच्या समोरच्या याच्यामध्ये आमच्या पाहुण्यांसाठी आम्ही बांधलेला आहे, त्याच्यामध्ये राहणार. त्याला झोपायला छान विस्तर करून दिला. सोफ्यावर तो बसला, त्याला थंडगार गार पाणी गिनी प्यायला आणि त्याला फॅनची आणि एसीची हवा लागली ना, त्याला झोपावंसं वाटलं. बघा नरम छान आहे,
झोपा, रात्रभर पोडा. तसं नका ना, आम्ही जेवायला बोलतो की तुम्हाला बोलावतो, जेवायला जेवण केला, झोपला, रात्रभर झोपला. एवढंच नाही तर त्याच्या उशाला जे गाठोडं होतं ते गाठोडं त्याने बाजूला ठेवलं, कंपन मारतो का तो सुद्धा नाही सांगतो. त्याला ते सोफ्यावर याच्यावर ठेवायला लाज वाटली, त्यानं बाहेर ठेवलेलं होतं. यांनी ते काढलं, त्याला चांगली बॅग पिशवी दिली आणि त्याच्यामध्ये वर न्यावं म्हणून त्याच्या विश्वाशी ठेवलं. अरे बाबा तुझं कसं काय करण्याचं, कारण लक्ष तुझं त्यात राहील ना, केलं म्हणून त्याच्याजवळ ते त्याच्याजवळ ठेवलं. आणि मग काय झालं की त्यानं ते सकाळी चाचपलं, त्याला ते दिसलं म्हणे हे माझं आहे की कोणाचं. मालकाला म्हणायला लागला हे तुमचं. काय म्हणते मालकाला, मालकाला काय म्हणते हे हे तुमचं. तसं म्हणावं लागते या जीवाला, हे तुमचं तुम्हाला. हो, ते सोडून सकाळ झाल्याबरोबर तो म्हणाला मी चाललो गड्या. सकाळीच त्या बाईनं चहा वगैरे करून दिला, चहा घेऊन गेलाय आणि तो वरमध्ये काढलं वरचं आणि सोडून त्या मालकाला द्यायला लागला. तो म्हणायला लागला की मला तिथे सोबत घेऊन जा. आणि सोबत न्यायचं नसतं, सोबत न्यायचं कारण तो वारकरी होता ना. तो काय असा विचार माणूस होता काय, हा वारकरी होता तो, म्हणून त्यानं ते तसंच ठेवलं आणि निघून गेला. पैसे असावे संसारी जो हरी राजनाची होरी. तिसऱ्या याच्यामध्ये असं म्हणतात आणि चौथ्या याच्यामध्ये नाथ बाबा म्हणतात एका जनार्दनी शरण आपल्याला समजलं तेवढं घ्यायचं आहे आपल्याला, आणि समजलं तेवढं नाही, समजलं नाही ते दिलेलंच आहे आपल्याला, आपलं आपल्या जवळच आहे, कुठंच नाही गेलं. समाधान आहे ते समाधान, ते समाधान शोधावं लागत नाही, समाधानानं करावं लागतो तो संसार. संसार सुखाचा नाही, आपलं पहिलं उदाहरण झालं. संसार कसा आहे? दुःखाचा. आणि सुख सुख सुखनं सुख नाहीच आहे संसारामध्ये. तू सुख कुठे आहे? सुख 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 कुठे आहे गड्या? सुख कुठेच आहे, सुख तुझ्या जवळ आहे, पण ते तुला दिसत नाही आणि ते इथं आल्याच्या नंतर प्राप्त होते.
संसारामध्ये सुखी असा कोण आहे विचारे मनात शोधून पाय. कोण आहे असा सुखी असं संत सांगतात आपल्याला. तसंच सर्व सुखाचे आगर वापर मागे. फक्त तोच एक आहे सर्व सुखाचा आगर आहे. का आहे? सर्व सुखी असा कोण आहे. त्याकरता असं म्हटलेलं जातं की सुखरूप ऐसा कोण आहे तुझा माझ्या पांडुरंगा सारखा. पांडुरंगा सारखा सुखरूप कोणीच नाही. मग दुसरा कोण आहे हो ऐसा? तर एकच आहे जो माझ्या ज्ञानाचा माझ्या जीवाचा जिव्हाळा आहे. माझ्या जीवाचा कडबडा आहे. संतांचा जिव्हाळा आहे. संतांची माऊली आहे. कोण आहे? माऊली ज्ञानेश्वर आहे. तेच आहे. का बरे आहेत ते असे? का बरे ते काय म्हणत असतात नेहमी? ते काय म्हणतात माहिती? हो विठोबाला म्हणतात ते रात्रंदिवस ध्यातात म्हणून त्यांच्या चित्तामध्ये तो बसलेला आहे. आम्ही चित्ती धरीला रुक्माईचा पती. जीवाचा गड कसा आवडीनं करतात. कशाने संसार करतात ते? आवडीनं. आवडीनं येतात. याचसाठी केला होता वाटतं असं. शेवटचा दिवस गोड व्हावा हे तुकोबाराया म्हणतात. अवघाची संसार सुखाचा कसं होईल काय? राम माझ्या भेटीले सकाळी झाले. बाई विचारा राम मंदिरातून आई बाबा हजर. इतक्या दिवसातून आले नाही. बाई काही शोध नाही आम्ही. देवासारखे आले हो. देवासारखे देवासारखे आले. असे असल्यावर कुठे काय जाणं? कुठे जा कुठं? मी म्हणतो ते बांधतात ना माणसाला बाबा प्रश्न करताना म्हणून सांगत नाही. हा तुमच्या जोड्या तुम्हाला शोधावं लागतं ते गड्या. माझ्यासारखा माझ्या अंगात एवढं येते. म्हणजे ते अंगात येणं नाही बरं. हे एवढं येते की लोक बांधतात कोण मी सांगतो. शांत भेटत बोली म्हणतो सांगितलं कचून बांधतात ना माणसाला नेलं की. हा उठून कधी बसला तर काय होईल मग? सगळं सोडून जातील ना. अरे एवढं अंगात येते. एवढं अंगात येते माणसाच्या. तसा जर तो सात्विक असेल ना माऊली त्याची वासना असेल ना बसते का बसला. अरे ज्ञानेश्वरी लिहिली ना त्यानं. उदाहरण नाही का कोण लिहिली ज्ञानेश्वरी? सचिदा बाबा झाला. उदाहरण नाही का? मग अजून काय प्रश्न विचारता कोणाले? काऊन बांधता? भेटलं की नाही उत्तर? कसं असं काय विचारावं लागते? तुझं शोधून पाहिजे ना गड्या. अरे ज्ञानोबाने नुसतं म्हटलं अरे झोपलास काय ग असं म्हटलं काय? हा असं म्हटलं का? अरे झोपलास काय सच्चिदानंद? तू आनंद घन आहेस.
दशरथ राजा का नाही उठला? हाका मारणारे तसे नव्हते ना, हाका मारणारा तसा पाहिजे. तुम्ही म्हणता राम बोलो भाई, राम बोलो. तुम्ही म्हणा किती करा, ती तुम्ही म्हणत नाही, तुमच्या मागचेच म्हणतात. म्हणून तुम्हाला जावं लागते. उठवणारा कोणाला उठवते, त्याला उठवते जो पुढे त्याचा लेखक होणार आहे. म्हणून पैसे असा संसार आहे. हे उदाहरण आहे मी तुम्हाला याच्या व्यतिरिक्त देऊ शिकले बाबाचं कारण. कशाचं? ते एवढं तुमच्या जवळच आहे. संदूक उघडला ना तर कोणतं देऊ, किती देऊ असं सगळं आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला शंका येईल महाराज की ते अभंग तरंगले, तुम्हाला सांगू ते अभंग तरंगले या शंकाच नाही. पण कधी तुकाराम बुवानं म्हटलं असतं की म्हणा अभंग, ते एका झाडाने एक अभंग म्हटला असता, एक अभंग सगळ्याचा पाठ झाला होता. पुन्हा का जशीची कोण नाही करणार, कारण कसं फिरावं लागते तेच उगवते. वैष्णवासाठी संसार काला आला आपला काला करणार आहे. 12 वाजून 10 मिनिटापर्यंत बोल म्हणत बाबा, कारण 12 वाजून 10 मिनिटापर्यंत जेवत नाही. पिंजऱ्याचा अधिकार 12च्या पुढे, 12लाच पण टाकायचा. तर असं असावं संसारी हे कृष्णाच्या गीतेत सांगितलं आपल्याला. बालमुकुंद जन्माला आल्याच्या नंतर, बालमुकुंद आईच्या पोटाशी आल्याच्या नंतर ते तेज असते ना महाराज, त्या तेजानं माता जशी सुंदर दिसायला लागते तसे आपल्या कर्तृत्वानं सुद्धा आपलं जीवन सुंदर दिसायला लागतं. आपलं मागचं पुढचं आपला संसार जो आहे तो काही संसार म्हणजे असा एकट्या दुकट्याचा नाही, सर्व आहे तो सर्व बाजूनं सुंदर दिसायला लागतो. जसं तलावामध्ये एखादा कमळ असावं तसं आपलं विचारांचं सुंदरता आपल्या चेहऱ्यावर झळकतं. तुमचं तेज तुमच्यातच आहे. लाखो सूर्याचं तेज आहे कोणामध्ये? या सूर्यात. अरे काय कळलं? या सूर्यापेक्षा लाखो सूर्याचं तेज माणसात भरला, माणसात. आणि ते तुमच्यात आहे ते पाहायचं. श्रीकृष्णाला ते येतो तिच्या स्वरूपात आणि म्हणून तिच्या पुढे 8 वर्षाचे राहिले आणि सांगितलं ते मला लागली लहान होय, लहान होय तर म्हणजे रडते, रडला म्हणजे कंस येईल आणि कंस तुला घेऊन जाईल. त्याच्या आतच बाबाला सांगितलं, बाबा तुम्ही मला टोपल्यात घ्या. आणि कुठं नाही सांगितलं, जन्माला आल्याच्या नंतर मग आधी का सुखी होता काय? पोटात गर्भात असते तर गर्भात काय चांगला आहे काय? किती नमाज उतरावं लागते माणसाला, सर्व प्रकारचे नरक तिथं राहावं लागते माणसाला. देवाचं तसं नाही, देवाचं नाही बरं तसं की आपला आपला. आणि मग तो जन्माला आल्याच्या नंतर सुख दुःख येतात, तसं भगवंत तिथं आल्याच्या नंतर ताटी वाटी सुतोडे एकी धावे एकी पुढे, ताटी वाटी सुंडवडे असा आनंद प्रवर्तला. कुठं? त्या नगरीमध्ये जिथे जन्माला आला त्या गोकुळामध्ये. आम्हाला मुलगा झाला, नंदाला मुलगा झाला, नंद
नसेल ते दशवर्षी सांगेल त्या सर्वांना ते वाटतात. हे किती न्यावं हे कळत नाही. सर्व जे खायचं काहीच कळत नाही. आता तुम्हाला लागल्या हो का नाही का? पण माहित आहे का त्याचं कारण असं आहे, शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे 12:15 पित्राचं तर्पण होते तोपर्यंत त्याच्यावर मंत्र पडतात. तेच खरं तर्पण. मग आपलं ते जेवल्याशिवाय आपण जेवता काय? ते घे पहिले मग आपले. मग तोच काला आता आपण इथं करतोय जो त्यांच्यासाठी होत आहे. हो, तो पितृ लोकांसाठी होत आहे. आर्यमा कोण देवता आहे? त्यांची आर्यमा. आणि आपली देवता, त्या देवतांची देवता कृष्ण परमात्मा. मग त्यांच्या करता हा काला करतोय गड्या आपण. काला करताय. काय करत आहे? मनाने स्वतः संध्याकाळ समजतो तुम्हाला काला का आला याचं समाधान जो करून देते तो काला. तू जन्माला का आलास या प्रश्नाचं उत्तर शोधता ते तुला इथं सापडते गड्या. कारण अनेक आहेत त्या लाह्या आणि एक आहे ते तत्वदही तो आहे त्याच्यामध्ये. याचा मिळून झाला काला. जर तुमच्यामध्ये तो आला तर तुम्ही का आला हे तुम्हाला कळते. म्हणून आहे काला. भगवान परमात्म्याने हा काला केला. तुम्हाला का आला हे दाखवलं, निदर्शनात दाखवलं. म्हणून चरित्रे उच्चारावे केले देवे गोकुळी. म्हणून 5 मिनिटामध्ये काला टाकावर. तर त्याने तो त्या लीला करून दाखवल्या. आधी अगबग रिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी नाश केला. आणि दैत्य खाणी नाश करण्याकरता तो त्याला यदा धर्मश्च ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मश्च उदात्मानंददाम्य. हे सर्व करण्याकरता जरी परित्राणाय साधूना विनाशायचं दुष्कृता. हे दुष्कृत करणाऱ्याला मारायला आलो, साधूचं रक्षण करायला आलोय. अरे जे गोपाळ आहेत त्यांना हे भरपूर देत नव्हते, त्यांच्या करता आलोय. आणि त्यांच्या करता आलोय म्हणून आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की बाबा रे तुम्हाला असं अगरबत्ती छाप राहून चालणार. सुटाळ्यातले लोक खांबात त्यांना देतात. देतात की नाही? तुमच्या गावात जास्त दुधाचा धंदा आहे. आणि घरी जर विचारलं तर ठेवता की नाही दूध काय माहिती. आणि गोदडोबाच्या घरी चांगल्या दुधाचा पेरू म्हणायच्या तर सर्विस ठेवतात असं नाही. मग बाईकत मला मी चाबाला नाही का म्हणतो असं नाही. तुम्हाला लेकरायला किती पट आपण देतो, त्यात पाणी टाकून विकता तुम्ही, पण तुमच्या लेकरायला किती ठेवता हे पाहणं म्हणजे त्याचा उपभोग आपण किती घेतो. सात्विक सत्व जीवन तत्वाचा भोग आपल्याला घ्यायचा आहे. हे भगवंताने सांगितलं ते दुधाचा पाण्याचा संबंध नाही. त्यांनी काय सांगितलं ते सात्विक तत्व आहे त्याचा भोग तुम्ही घ्या. आणि ते सात्विक तत्व आहे लोणी, ते थंड आहे. आणि तूप कसं आहे सात्विकच पण कसं आहे म्हणून लोणी चोरलं देवाने काय म्हटलं तूप चोरलं म्हटलं काय. तुम्ही म्हणता त्याच्यातून सात्विक काय निघलं ते म्हणजे महाराज समोर आहेत बरं, अनुभवी आहे, सर्व काही आहे. बाबांचं कीर्तन आहे खरोखर ना. सांगते ना आपण कीर्तन करू गड्या, हे संगत अशीच राहू दे. काय म्हणून राहिले मी करायचं, पुन्हा उभं राहायचं, कंबरले बांधून गजानन महाराज म्हणतो. तर ऐकलं ना, असंच करायचं. तर तो काला होते मग सोबत घेऊन केला. मग देवाने ठरवलं की आता असं नाही राहायचं, मिळत नाही ना, मग चोऱ्या करायच्या. आणि चोऱ्या करतोय देव, खोड्या करतोय म्हणून त्याला शिक्षा दिली आईनं. आता छडी घेतली आणि छडी घेतल्याने सांगितलं जा गाई राखायला जा. आणि गाई राखायला गेला माझा देव. तिथं गेल्याच्या नंतर या ब्रह्मदेवानं सर्व वासर चोरीला नेलं. हाच तो ऐकून परीक्षा घेतात हो लोक. हो लोक घेतात, अज्ञानीच आहे. पण तो सज्ञान नसलेला ज्याला देवाचा देव म्हणतो आपण, तो सुद्धा ब्रह्मदेव, तो सुद्धा परीक्षा घेते देवाची. आणि त्यानं ते चोरून गेले. पण तो जमला का त्याने? देवानं जसं तसं करून ठेवलं. हो आता तसं करून ठेवलं. आणि तसंच करून ठेवलं. त्याला यायला लावलं, तू ये आमच्या कार्याला इकडे. लेकरं ते भुकेने लागले. ते म्हणाले हांदी भार कोटी भूक काय केडायाचे तुम्हाला तसंच काय केलं. मग ते म्हणायला लागले आता काय करावं म्हणे. आपण त्या यज्ञिकांच्या पत्न्या तिकडे ते यज्ञ चालू आहेत तिथं जा. त्या गड्यांनी दिलं नाही. ते कर्मकांडी होते. ते म्हणायला लागले जोपर्यंत आमचा यज्ञ पुरा होत नाही आम्ही कोणाला देत नाही. आणि आम्ही गवड्याच्या पुरात मुळीच देत नाही. गेला आले तेव्हा देव म्हणायला लागले कडे हो
त्या बाया कशा नसतात, तुम्ही त्यांच्या पत्नीकडे जाकडे. मग ते तिथं गेले आणि तिथून त्यांनी आता यांनी आणलेलं ते आणि हे आणलेलं हे, म्हणजे कोणाचं आणलं? ब्रह्मसुखाचं, ब्रह्मत्वाकडून ज्ञानाकडून आणलेलं. कोणाच्या घरचं आणलं? गवळ्याच्या घरचं. तो शिदोऱ्या होतेच. बा तुम्हाला हे कोणी सांगितलं का? कारण ब्रह्मज्ञानाकडून तुम्ही तुमच्या घरी किती मोठा आहे हो, बामणाच्या घरी नसते, बामण जोडीच टाकेल असते, बामणाची काय असते? भिकारी जोडी असते. बामण तुमच्या कोणाच्या उठून करता? आणि हा असते लखपती किंवा राजा, आहे की नाही? अहो देवानं रामेश्वराची पूजा केली ना, कोणाच्या हातून? रावणाच्या हातून. हा भिकारी तो तसंच आहे. पण इथं तसं नाही, याने त्या बामणाला बोलून त्याच्याकडून पूजा करून घेतो. तशी याने त्या बामणाकडून ते बुद्धी रूपी शिदोरी आणि हृदय रूपी ते प्रेम त्यांच्याकडून आणलं. आणि ते आणल्याच्या नंतर त्या स्त्रिया ताकदून निघाल्या. एक निघाली त्याच्यात हा अडवायला गेला, म्हणजे कुठे चालली? जायचं नाही, बरे वाटलंच तुझ्याशी. त्याची ती शिदोरी वापीस गेलेली. पण त्या बाईने सांगितलं